मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। कपडा अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचा आहे। पूर्ण उंची घ्यायची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून आपल्याला मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। याप्रमाणे आपण मागच्या मोंढ्याचा आकार दिला की आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। चुकून इथे आपल्याकडून 10.5 इंच झाली तर आपल्याला 10.5 नाही घ्यायची आहे, 9.5 इंचाची आपल्याला गळा उंची घ्यायची आहे। बघा इथे आपण पुन्हा एकदा मोजून 9.5 इंच गळा उंची घेऊन 2.25 इंच गळा रुंदी घेतली। हा बॉक्स तयार करून घेतला आणि चौकोनाच्या आतमध्येच आपल्याला पंचकोनी गळ्याचा आकार असा द्यायचा आहे। ह्याप्रमाणे हा आकार दिल्यानंतर आपल्याला इथून 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे। पूर्ण कडेने आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपण मोजून घेणार आहे आणि इथे सुद्धा जसा पहिले आकार दिला तसाच आकार आपल्याला द्यायचा आहे। ह्याप्रमाणे आता इथे मागच्या मोंढ्याचा आकार आपण कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो आतला आकार दिला आपण गळ्याचा तो सुद्धा आपण कट करून घेतला आणि नंतरून जो दुसरा आकार दिला तो सुद्धा आपण कट करून घेतला। हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे आपण आता घेतला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडंसं कट करून घ्यायचं, पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याचा जो मधला भाग आहे तो आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे। जर परफेक्ट शिलाई येत नसेल तर काय करायचं, पट्टीने रेष मारून घ्यायची आणि मग त्या रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाईल। बघा आता इथे काय करायचं, ज्यांना परफेक्ट शिलाई येत नाही त्यांनी अशी रेष मारून घ्यायची, म्हणजे कोपरे वगैरे व्यवस्थित येतात। अशी रेष मारल्यानंतर जी रेष आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारायची। बघा ह्याप्रमाणे, म्हणजे तुम्हाला शिवायलाही अगदी सोपं जाईल, परफेक्ट गळा तयार होईल। बघा आता जो मधला भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे। पिना काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचं। इथे थोडंसं टोक बाहेर गेलं तर इथे आपण उसवून आणि पुन्हा एकदा तिथे शिलाई मारून घेऊया। पिना काढून घेतल्या की हा मधला भाग जो आहे तो असा कट करून घ्यायचा। त्याला असे नॉचेस द्यायचे। अस्तर मध्ये पलटी करून पुन्हा एक त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारायची आपल्याला, कुठेही तिरपी वगैरे व्हायला नको। बघा पूर्ण गळ्याला आपण दाबटीप मारली, कपड्याला पलटी मारायची आणि अस्तर पूर्ण असं जॉईंट करून घ्यायचं। नंतर आपण जो उरलेला सगळा एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून नॉचेस देऊन आणि टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे लगेच पट्टीवरती दाबटीप द्यायची, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती अशी मारून घ्यायची।
बघा हा पाठीचा भाग तयार झाला. नंतर आपण हा जो गळ्याचा आकार जो कट करून ठेवलेला आहे तो असा पेपर घेऊन त्याच्यावरती असं व्यवस्थित ठेवायचा आहे. पिना लावून घ्यायच्या त्याला. पिना लावून आणि परफेक्ट असा तो आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे. पिना लावल्या म्हणजे काय होईल, ते हलणार नाही, इकडे तिकडे तिरपं वगैरे होणार नाही. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे गळ्याचा आकार जो आहे तसा आखून घ्यायचा आहे. दोघं साईडने आपण हा आकार आखून घेणार आहे. ह्याप्रमाणे आपला आकार तयार झालेला आहे बघा. आता आपण पट्टी घेतली साधारण 1.25 इंचाची, तिला फोल्ड केलं, तिला अशी शिलाई मारून घ्यायची. सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचं बघा ह्याप्रमाणे. ह्याप्रमाणे आपली नॉट तयार झाली. अशा आपण करून घेतलेले आहेत बघा ह्याप्रमाणे. त्याचे साधारण असे इतके आपल्याला बसेल असे 2 इंचाचे किंवा 2.5 इंचापर्यंत असे तुकडे करून घ्यायचे. तर एक एक तुकडा पकडून आणि आपल्याला ह्या डिझाईनवरती असं शिवून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं पकडून पूर्ण रेषेवरती आपल्याला ती डिझाईन लावून घ्यायची आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजचे रोज नवीन जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा आता जी दुसरी रेषा आपण मारली बरोबर त्या रेषेवरती आपल्याला शिलाई मारत चालायची. डिझाईन अशी व्यवस्थित पकडून आणि शिलाई मारत चालायची आहे. अगदी सुंदर आणि सोबर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा ही डिझाईन अशी मॅच करून घ्यायची आपल्याला. जो आपण ब्लाऊज पीसला अस्तर जॉईंट केलं ते घ्यायचं आणि याच्यावरती ठेवायचं. अगदी व्यवस्थित असं मॅच करायचं आणि नंतरून आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. दोघे बाजूने अगदी व्यवस्थित ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे पकडून आणि व्यवस्थित अशी आपण घेतली शिलाई मारून. आता मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता जो मधला भाग आहे गळ्याचा तो असा कट करून घ्यायचा आहे
रेषेच्या आपल्या शिलाईच्या बाहेर जे दिसतं ते सगळं असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता आपण क्रॉस पट्ट्या काढू आणि आपल्याला घ्यायची पायपिंग करून. तर बघा आपण इथे क्रॉस पट्ट्या काढल्या. क्रॉस पट्टीची पायपिंग चांगली येते म्हणून आपण क्रॉस पट्ट्या नेहमी घेत असतो पायपिंगला. पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं. पट्टी अशी सरळ वरतून ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची म्हणजे आपले जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित असं तयार होईल. थोडे थोडे असे इथे ना नॉचेस द्यायचे कोपऱ्यावरती, म्हणजे काय होईल, आपल्याला जो कपडा आपल्याला पलटी करायचा आहे तो अगदी व्यवस्थित असा पलटी होईल. जितकी आपल्याला जाड बारीक पायपिंग हवी तितकी पकडून आणि बरोबर खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी सुंदर अशी आपली पायपिंग तयार झाली. आता हा सगळा पेपर जो आहे तो असा काढून घ्यायचा. अगदी सहज असा निघतो तो पेपर. आणि जे आपल्याला उरलेलं जे दिसते आपल्याला जास्तीचं ते सगळं असं कट करून घ्यायचं. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. त्याच्यानंतर आपण इथे लेस लावून घेऊया. पूर्ण डिझाईन तुम्हाला अगदी सावकाश दाखवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज जे नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. इथे खाली कमरेला सुद्धा एक लेस लावू म्हणजे ना ब्लाऊजचा लुक आणखी वाढेल. आणि फायनली आपली डिझाईन अशी तयार झाली. मैत्रिणींनो, डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. सुंदर असे आपण लटकन बनवून लटकन लावून घेऊ आणि आपल्या डिझाईनचा लुक आणखी वाढवू. बघा अगदी सुंदर असे लटकन आणि कॉम्बिनेशन ब्लाऊजचं अगदी सुंदर असं झालेलं आहे मैत्रिणींनो. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीत आपण लटकन बनवले. तुम्ही नक्की ट्राय करा. प्रत्येक डिझाईनमध्ये आपण वेगवेगळे लटकन बनवत असतो, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला डिझाईन प्लस लटकन कशी बनवायची ते सगळं समजून जाईल. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक असा झालेला आहे. डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.